बघा बाळांनो, या ठिकाणी आता काय आहे, हा तुमचा अल्काईन आहे. हायड्रोकार्बनचा हायड्रोकार्बन्स टॉपिक मधला तिसरा पॉइंट म्हणजे कोण आहे, अल्काईन. आता अल्काईन मध्ये आता इथं लक्षात घ्या, पहिला कोण होता, अल्किन. अल्किनचा ई रिप्लेस झालाय बेटा. आता कोण रिप्लेस झालाय, त्या ठिकाणी काय आलाय, YNE. पहिले कोणता होता, ANE, दुसरा ENE आणि तिसरा कोण आहे, YNE. म्हणजे हा कोण आहे तुमचा अल्काईन. आता अल्काईनची डेफिनेशन काय असणार बेटा, लक्ष द्या, सिंपल आहे. अल्काइन्स आर aliphatic, unsaturated hydrocarbon in which काय बेटा, कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड काय बेटा, अल्काइन्स. त्यालाच काय म्हणायचं बेटा, अल्काइन्स म्हणायचं. ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन काय आहे, डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड. काय आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, थोडंसं लक्ष द्या बेटा. बघा, अल्काइन्स आर aliphatic unsaturated hydrocarbon in which कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर नोन ॲज काय रे बेटा, अल्काइन्स. ओके, लक्ष द्यायला बेटा. आता लक्ष दे बेटा, खूप सिंपल आहे. याचा जनरल फॉर्म्युला काय असणार आहे, मग जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन्स. अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला काय आहे बेटा, लक्ष दे, CnH2n काय म्हणता येईल, -2. हा झाला तुमचा अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला. समजा माझ्याकडे कार्बन 2 आहे आता, म्हणजेच n बरोबर काय असणार बेटा, 2. काय असणार, n बरोबर 2. तर ठेवा फॉर्म्युल्यामध्ये C2H2 × 2 -2. म्हणजेच काय होईल बेटा, C2 ला C2 जशाला तसा. आता लक्षात घ्या, H 2 4 -2 किती व्हायला येतं, 2च. म्हणजेच लक्षात घ्या, हा जो आहे तुमचा इथाईन आहे. कोण आहे, इथाईन आहे. 2 कार्बन आणि 2 काय आहेत, हायड्रोजन. मग आता इथं लक्ष द्या, यांचे स्ट्रक्चर कसे तयार होतात. आता तुम्हाला पहिलं स्ट्रक्चर तयार करायचं, डॅश स्ट्रक्चर. कोणतं स्ट्रक्चर बेटा, डॅश. कोणतं स्ट्रक्चर तयार करायचं आहे, डॅश स्ट्रक्चर. डॅश स्ट्रक्चर करत असताना पहिले ध्यानात ठेवायचं की आपल्या लक्षात ठेवायचं, कार्बन किती येतात, 2 आहेत. एक कार्बन, हा दुसरा कार्बन. आता इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे बेटा. ट्रिपल बॉन्ड असल्याच्या नंतर काय करणार, पहिले कार्बन मध्ये 1 2 असे 3 काय द्या, ट्रिपल बॉन्ड द्या. आणि एक जो आहे तो कोण देणार आहे तुमचा, इकडे लक्षात घ्या, हा इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. आता तुमच्याकडे हायड्रोजन किती आहेत बेटा, ऑब्विसली 2 हायड्रोजन येतात. मग या ठिकाणी एक हायड्रोजन, या ठिकाणी एक हायड्रोजन. कार्बनची व्हॅलन्सी मोजा, 3 आणि 1 4. पलीकडल्या कार्बनची व्हॅलन्सी मोजा, 3 आणि 1 4. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने हे काय बनतं, तुमचं डॅश स्ट्रक्चर बनतंय. कोणाचं बेटा, अल्काइनचं. त्यानंतर पाहायचंय डॉट अँड काय बेटा, क्रॉस. कोणतं, डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर ऑफ कोण, अल्काईन. आता कसं या पद्धतीने लिहिता येईल बेटा, लक्ष द्या, इकडं सिंपल आहे. इथं हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे. आता कार्बनचे इलेक्ट्रॉन देऊन टाका बेटा. पहिले कार्बनचे इलेक्ट्रॉन 4 असतात, 1 2 आणि 3 इथं दिले. आणि हा एक काय बेटा, 4. इथं 1 2 आणि काय रे बेटा, 3. मी सांगितलं होतं 3 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 6. मोजा, 1 2 3 4 5 आणि 1 6. एक बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन किती, 2. आता लक्ष दे बेटा, इथं पण एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला. हे सर्व इलेक्ट्रॉन कुणाचे येतं, कार्बनचे. आता दाखवायचे कुणाचे इलेक्ट्रॉन, तुम्हाला दाखवायचे इलेक्ट्रॉन कुणाचे, लक्ष द्या बेटा. जे दुसरे इलेक्ट्रॉन आहेत ते कुणाचे असणार आहेत बेटा, तुमच्या हायड्रोजनचे. कुणाचे असणार आहे, हायड्रोजनचे. कशाने दाखवले तर
क्रॉसनं. मग आता लक्ष दे बेटा कशा पद्धतीनं दाखवता येईल. हा एक हायड्रोजन आहे आणि हा एक हायड्रोजन आहे, टिपक्याची रांगोळी. अशा पद्धतीनं काय झालं बेटा, ही रांगोळ म्हणजेच काय तुमचं डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. ओके, सिंपल आहे. तिसरं स्ट्रक्चर आहे बेटा कंडेन्स्ड स्ट्रक्चर. कोणतं आहे? एका कार्बन सोबत किती हायड्रोजन येतं? एक. म्हणजे हा CH आणि पुन्हा बेटा हा CH आणि यांच्यामध्ये बॉन्ड 1, 2 आणि 3 बॉन्ड. म्हणजे हे झालं त्याचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर. त्याच्यानंतर लास्ट आहे बेटा त्याचं लाईन स्ट्रक्चर. लाईन स्ट्रक्चर काय तुमचं? लाईन स्ट्रक्चर. लाईन स्ट्रक्चर काढत असताना एक कार्बन म्हणजे एक डॉट, दुसरा कार्बन म्हणजे एक डॉट आणि यांच्यामध्ये जोडल्या जाणारी लाईन, हा झाला त्याचा लाईन स्ट्रक्चर. ओके बेटा, तर अशा पद्धतीनं आपण काय केला, पहिले अल्काईन घेतला, अल्काईनची डेफिनेशन पाहिले. अल्काईनची डेफिनेशन काय होती? अल्काईन्स आर अॅलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इन विच कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर कॉल्ड काय बेटा? अल्काईन्स. त्याचा जनरल फॉर्म्युला CnH2n-2. त्याच्यापासून काय बनला? CN N is equal to 2 C2H2 into 2 minus 2. त्याच्यानंतर C2H2 पासून काय बनला? इथाईन. अशा पद्धतीनं हे काय झालं त्याचं डॅश स्ट्रक्चर, त्याच्यानंतर डॉट स्ट्रक्चर, कंडेन्स स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर. असे किती स्ट्रक्चर बनवले बेटा आपण? 4. है की नाही? कुणाचे? अल्काईन्सचे. लक्षात घ्या बेटा, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. याची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय होणार आहे? सोपी जाणार आहे. त्यानंतर बेटा पुन्हा एक स्ट्रक्चर पाहू. आता समजा माझ्याकडे C3 आहे. C3 आहे. फॉर्म्युला काय? CnH2n-2 आहे. N बरोबर काय आहे बेटा? N बरोबर किती आहे? 3. ठेवा किमती याच्यामध्ये. किंमत जर ठेवली तर काय होईल बेटा? C3H2 into 3-2 म्हणजेच काय? C3 ला C3 जशाला तसा, H ला H जशाला तसा, 3 2 6 -2 किती झाले बेटा? 4. म्हणजेच लक्षात घ्या बेटा, जनरली काय होणार आहे? इथं फॉर्म्युला याचं नाव आहे प्रोपाईन. काय नाव आहे लेटचं बेटा? प्रोपाईन. मग लक्षात घ्या याचं पहिलं स्ट्रक्चर कोणतं स्ट्रक्चर बनवायचं तुम्हाला? डॅश. काय बनवायचं बेटा याचं पहिलं? डॅश स्ट्रक्चर. डॅश स्ट्रक्चर बनवायला कार्बन किती आहेत तुमच्याकडे? लक्षात घ्या 1, 2 आणि 3. कुठल्या बी एका कार्बनच्या जोडीला डबल बॉन्ड देऊन घ्यायचा बेटा. दिला डबल बॉन्ड, सॉरी ट्रिपल बॉन्ड देऊन घ्यायचा. ओके, तर आता इथं याला जोडून घ्यायचंय. मधल्या कार्बनची व्हॅलेन्सी ऑलरेडी काय झाली? सॅटिस्फाय. इथं हायड्रोजन द्यायची गरज नाही. या ठिकाणी किती हायड्रोजन द्यावं लागेल? 1. आणि या ठिकाणी 1 आणि 2. म्हणजेच लक्षात घे बेटा, या 1 हायड्रोजन हा 2 हायड्रोजन इथं काय आहे तुमचा? इथं किती द्यावं लागतील? 3 हायड्रोजन द्यावं लागतील. आता लक्षात घ्या, मधल्या कार्बनला हायड्रोजन द्यायची गरज नाही. हा एक 4 हायड्रोजन. अशा पद्धतीने हायड्रोजन संख्या किती? 4. कार्बन किती येतात? 3. हा झाला तुमचं काय? डॅश स्ट्रक्चर. आता पाहायचंय कोण बेटा? डॉट. 1, 2 आणि इथं काय बेटा? 3 आहे. आता लक्षात घ्या बेटा, 3 असल्या कारणामुळं 3 बॉन्ड 1, 2, 3 या ठिकाणी 3 बॉन्ड येतात. 3 इलेक्ट्रॉन देऊन टाका. 1, 2, 3 1, 2, 3 3 2 6 इलेक्ट्रॉन. इथं 1 बॉन्ड आहे यांच्यामध्ये, म्हणजे किती इलेक्ट्रॉन बेटा? 2 इलेक्ट्रॉन. आता लक्षात घ्या, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. आता या कार्बनला किती येत रे बेटा? 1, 2 आणि 3. तर लक्षात घ्या 1, 2, 3. या कार्बनला बॉन्ड द्यायची गरज नाही. मोजा 1, 2, 3, 4 ऑलरेडी इलेक्ट्रॉन झालेत. आता याच्याकडे एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. 1, 2 आणि 3. प्रत्येक कार्बनकडे आता 4 इलेक्ट्रॉन झाले. तर आता काय करायचं तुम्हाला? हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन दाखवायचे. ते कशाने दाखवायचे बेटा? क्रॉसनं. कशाने दाखवायचे बेटा? क्रॉसनं. आता लक्षात घ्या काय होईल बेटा? हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि काय बेटा? हायड्रोजन. अशा पद्धतीने टिपक्याची रांगोळी म्हणजे डॉट स्ट्रक्चर तयार झालंय तुमचं. सिंपल आहे. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं लास्ट. हे झालं कोणतं बेटा? हे झालं कोणतं? डॅश. हे झालं डॉट. आता पाहायचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर. काय? कंडेन्स्ड. कोणतं स्ट्रक्चर पाहायचंय? कंडेन्स स्ट्रक्चर. आता कंडेन्स स्ट्रक्चर म्हणजे जर पाहिलं बेटा तर सिंपल आहे. काय आहे? CH3 आहे. त्याच्यानंतर काय बाळा? लक्ष दे. C ट्रिपल बॉन्ड CH आहे. तर अशा पद्धतीने झालं हे कंडेन्स स्ट्रक्चर. आणि लास्ट आहे बेटा तुमचं कोणता? लास्ट आहे बेटा तुमचं कोणतं? लाईन स्ट्रक्चर. कोणतं आहे? लाईन
कोणतं स्ट्रक्चर आहे? लाईन स्ट्रक्चर. याच्यामध्ये जर पाहिलं लाईन स्ट्रक्चर मध्ये हे एक डॉट आहे बेटा आपल्याकडं, हा दुसरा डॉट आहे आणि हा तिसरा डॉट आहे. याच्यामध्ये बघा 1 2 आणि 3 आणि हा अशा पद्धतीनं हे काय झालं तुमचं लाईन स्ट्रक्चर 1 2 आणि 3. याच्यापासून पुन्हा तुम्ही काय बनवू शकता बेटा? आता पुढे 2 हायड्रोजन कमी करून एक सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ काय बनवू शकता? सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ काय? अल्काईन. अल्काईनचं सायक्लिक स्ट्रक्चर कसं बनता येईल तुम्हाला? लक्ष द्या इकडं, सिंपल आहे. एक हा 2 आणि हा 3, इकडं 2 आणि हा 3, मोजा 1 2 3 आणि 1 4, 1 2 3 आणि 1 4. तर अशा पद्धतीनं याचं काय बनत असतं बेटा? सायक्लिक स्ट्रक्चर बनत असतं. काय बनत असतं? सायक्लिक स्ट्रक्चर. कशाचं बेटा? सायक्लिक स्ट्रक्चर कशाचं? तुमच्या कशाचं? सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ प्रोपाईन. मोजा, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन द्यायची गरज नाहीये. तर अशा पद्धतीनं बेटा हे सायक्लिक स्ट्रक्चर म्हणजे किती? पहिला कोण झाला बेटा? डॅश, दुसरा डॉट, तिसरा कंडेन्स्ड, चौथा कोण रे बाळा? लाईन, आणि पाचवा जो आहे बेटा सायक्लिक स्ट्रक्चर. असे तुम्ही वेगवेगळे स्ट्रक्चर काय करू शकता? बनवू शकता. परंतु हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला की अल्केनचा फॉर्म्युला काय आहे, अल्किनचा फॉर्म्युला काय आहे आणि अल्काईनचा फॉर्म्युला काय आहे. तर बाळांनो तुम्हाला होमवर्क साठी मी पुन्हा काही होमवर्क देतोय. ते होमवर्क आहे होमवर्क आहे काय बेटा? C4 पासून C4 टू काय बेटा C10 पर्यंत तुम्हाला प्रत्येकी काय करायचे? तर 5 स्ट्रक्चर बनवायचे. तर बाय युझिंग CnH2n-2 फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला यूज करू बेटा? CnH2n-2 फॉर्म्युला. तर अशा पद्धतीने बेटा हे झालं तुमचं अल्काईनचे फॉर्म्युले कसे कन्स्ट्रक्ट करायचे. तर बाळांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल किंवा जुने असताल तर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि दुसऱ्याला सबस्क्राईब करायला लावणं हे खूप काळाची गरज आहे. मी पण तुमच्यासारखाच एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि विशेष म्हणजे ही जी लेक्चर सिरीज चालू केलेली आपण याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे, महाराष्ट्रातील असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु ते ऑफलाईन कोचिंग अफोर्ड करू शकत नाहीत. त्या कारणामुळं ही सिरीज चालू केलेली आहे. तर तुम्ही तुमच्यासारख्याच गरजू विद्यार्थ्यापर्यंत माझे लेक्चर पोहोचवा. आणि जर तुम्ही मला लाईक केलं, शेअर केलं आणि कमेंट केली तर माझा व्हिडिओ बनवण्याचा हुरूप अजून वाढतो, द्विगुणित होतो आणि पुन्हा चांगल्या जोमाने मी दुसरा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो. तर सो प्लीज तुम्ही मला सपोर्ट करणं काय आहे? गरज आहे. ओके, तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.